लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर फर्स्ट मग आपण बघूया कोणकोणते केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज आहेत. तर त्याच्यामध्ये नंबर फर्स्ट आहे नंबर 1 चा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. सेकंड नंबरचा लॉ आहे लॉ ऑफ constant proportion. थर्ड नंबरचा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. फोर्थ नंबरचा लॉ आहे लॉ ऑफ reciprocal proportion. आणि फिफ्थ नंबरचा लॉ आहे लॉ ऑफ गे-लुसाक. ठीक आहे, गे-लुसाक फॅमिली असे म्हणतो. These are called यांना म्हणतो ऑफ लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे कोणतीही रिएक्शन आपल्याला परफॉर्म करायची असेल तर आपण या 5 लॉचा बेसिक लॉचा आपण काय करतो यूज करतो. तर फर्स्ट लॉ आहे दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. हा डिस्कवर केलेला आहे दॅट वाज डिस्कवर बाय सायंटिस्ट अँटोइन लेविचर. सेकंड नंबरचा लॉ डिस्कवर केलेला आहे जोसेफ प्रोस्ट. जोसेफ प्रोस्ट ने डिस्कवर केला. थर्ड नंबरचा लॉ आहे दॅट वाज डिस्कवर बाय सायंटिस्ट जॉन डाल्टन. फोर्थ नंबरचा लॉ रेसिप्रोकल लॉ डिस्कवर बाय सायंटिस्ट रिचर्ड. अँड फिफ्थ नंबरचा लॉ जो आहे दॅट इज कॉल्ड त्या लॉला म्हणतो आपण डिस्कवर बाय सायंटिस्ट गे-लुसाक. तर असे हे बेसिक 5 लॉज आपण आज डिस्कस करणार आहोत. तर त्यापैकी नंबर 1 लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास आहे. फर्स्टली राइट डाउन दिस. फर्स्ट नंबरचा लॉ आपण डिस्कस करणार आहोत लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास डिस्कवर बाय सायंटिस्ट अँटोइन लेविचर. दिस सायंटिस्ट इज आल्सो कॉल्ड फादर ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे लॉ बघू आपण या लॉचं स्टेटमेंट काय सांगतो लॉ बघा. एनी फिजिकल और केमिकल चेंज any physical or chemical change, the mass of product is always equal to mass of reactant. बघा, आणि या लॉला म्हणणार आपण लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. म्हणजे और आपण काय सांगू शकतो बरं, काय याच्यामधनं मीनिंग काय क्रिएट होतो. सपोज ए हा तुमचा सबस्ट्रेट आहे, रिएक्ट केला तुम्ही कोणासोबत बी सोबत. सपोज इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आहे हीट, देन यूज यांच्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळाला ए बी आणि बाय प्रोडक्ट मिळाला सी. तर ए आणि बी ला आपण काय म्हणतो रिएक्टंट, आणि ए बी आणि ह्या सी ला यांना आपण काय म्हणतो प्रोडक्ट म्हणतो. ठीक आहे, क्लियर. आता काय सांगतो लॉ बघा, कोणताही फिजिकल चेंज असू द्या किंवा केमिकल चेंज असू द्या. आता फिजिकल चेंज म्हणजे कोणता, सपोज फॉर एक्झाम्पल आईस इज कन्वर्टेड इनटू वॉटर, बरोबर. बर्फ तुम्ही वॉटर मध्ये पाण्यामध्ये रूपांतर केला त्याला आपण काय म्हणतो फिजिकल चेंज, बरोबर. आणि आता केमिकल चेंज, सपोज
एखादा सबस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड आहे, सॉल्ट आहे, सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म प्रोडक्ट. काय फॉर्म होतो आपल्याला प्रोडक्ट माहित आहे, बेस बरोबर आणि ऍसिड मिळतो, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मिळतो आपल्याला. दॅट इज केमिकल चेंज बरोबर. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मधला डिफरन्स तुम्हाला कळाला. त्यावेळेस काय होतं की मास ऑफ प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ रिएक्टंट. म्हणजे आपण कसं क्रिएट करू शकतो बघा, मास ऑफ a reactant is equal to mass of product. Mass of reactant is equal to mass of product. म्हणजे this law is called as conservation of mass. Conservation means काय, unique बरोबर, does not change. mass जे आहे फिजिकल आणि केमिकल चेंज झाले तरी पण त्या रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा मास ऑलवेज कसा असला पाहिजे, सेम आला पाहिजे, सेम असलं पाहिजे. एक्झाम्पल जर आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घ्या तुम्ही. सपोज एक्झाम्पल घेतलं तुम्ही H2O बरोबर. या H2O मध्ये सपोज आपण डिझॉल्व केला सॉल्ट NaCl बरोबर, आणि मग टू फॉर्म यांच्यापासून स्ट्रॉंग बेस मिळतो कोणता, NaOH आणि प्लस H आणि Cl म्हणजे काय मिळालं, HCl. हे झाले रिएक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट. दोघांचं मास बघू आपण सेम आहे का. सपोज हायड्रोजनचं मास याच्यामध्ये किती ग्राम आहे, 2 ग्राम, प्लस ऑक्सिजनचं तुम्हाला ऍटॉमिक मास माहिती आहे 16 ग्राम बरोबर, प्लस त्यानंतर सोडियमचा ऍटॉमिक मास किती आहे 23 ग्राम, प्लस क्लोरीनचा ऍटॉमिक मास किती आहे 35.5. ठीक आहे. NaOH या ठिकाणी बघा ऑलवेज इक्वल टू होता काय, NaOH सोडियम 23 प्लस ऑक्सिजन 16 प्लस हायड्रोजन 1 प्लस हायड्रोजन 1 प्लस क्लोरीन 35.5. ठीक आहे. हे तुम्हाला काय मिळालं, मास मिळालं. यांची सम करा बघा. यांची रिएक्टंटची सम जर आपण केली, किती येते रिएक्टंटची सम बघा. काय काय आहे, 2 आहे, त्यानंतर काय आहे 16 आहे, त्यानंतर काय आहे 23 आहे, त्यानंतर काय आहे 35.5. यांची सम जर केली आपण तर काय मिळेल आपल्याला 0.5. यांची सम करा 6 प्लस 2 8 8 प्लस 3 किती झाले 11 11 प्लस 5 किती झाले 16. आता एक आला 1 1 किती झाले 2 2 प्लस 2 4 4 प्लस 3 7 म्हणजे किती मास आला 76.5. म्हणजे मास ऑफ रिएक्टंट जे आहे, मास ऑफ रिएक्टंट किती आला आपल्याला बघा. मास ऑफ रिएक्टंट किती आहे 76.5 इक्वल टू प्रोडक्टचा मास चेक करू आपण बघा. प्रोडक्टचा मास काय काय मास आहे या ठिकाणी आपण बघू. 23 त्यानंतर 16 त्यानंतर 1 त्यानंतर पुन्हा हा 1 आणि त्यानंतर 35.5. सम करा यांची. हा 0.5 इथे किती होईल 6 प्लस 3 9 9 प्लस 1 किती झाले 10 10 प्लस 1 11 11 प्लस 5 किती झाले 16. रिमाइंडर एक राहिला. रिमाइंडर एक मग बघा 2 प्लस 1 3 3 प्लस 1 4 4 प्लस 3 किती झाले 7 किती आलं 76.5. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही आपण मास ऑफ प्रोडक्ट 76.5 ग्राम आणि मास ऑफ रिएक्टंट सुद्धा 76.5 ग्राम. बघा दोघांचाही मास, रिएक्टंटचाही मास आणि प्रोडक्टचाही मास काय आहे सेम आहे. म्हणजेच दिस रिएक्शन ओबे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे कोणती रिएक्शन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय करते ओबे करते, किंवा कोणती रिएक्शन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ओबे करत नाही, असं तुम्हाला स्टेटमेंट एक्झाम्पल कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारू शकता. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन ओबे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्याच्यावरती कसे क्वेश्चन विचारतात त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. पहिल्यांदा हे काय करा राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वरती आपल्याला एक्झामला क्वेश्चन कसा विचारतील बघा. क्वेश्चन आहे if 6.3 gram sodium bicarbonate are added to 15 grams of acetic acid solution, then a residue is found to be weight 18 gram. What is the mass of CO2 release? म्हणजे आपल्याला CO2 चा किती मास रिलीज झाला ते काढायचं. आता क्वेश्चन समजून घेऊया आपण. क्वेश्चन काय विचारलं आपल्याला बघा. जर तुम्ही 6.3 ग्राम सोडियम बायकार्बोनेट 15 ग्राम ऍसिटिक ऍसिडच्या सोल्युशन मध्ये काय केलं ऍड केलं, म्हणजे काय बघा
सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 हा तुम्ही कशामध्ये ऍड केलं म्हटलं CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍड केलं. देन रेसिड्यू इज फाउंड टू बी वेट 18 ग्राम. म्हणजे काय बघा यांच्यापासून आपण रिएक्शन केली यांची रिएक्शन केली त्यांच्यापासून रेसिड्यू काय मिळालं आपल्याला सोडियम आणि हा ऍसिटिक आयॉन म्हणजे काय मिळालं आपल्याला सोडियम ऍसिटेट CH3COONA. राहिलं काय रिमेनिंग बघा आता यामधला H आणि हा H आणि CO3 मधला एक काय ऑक्सिजन काय रिमूव्ह होईल H2O आणि प्लस रिलीज होतो काय CO2 गॅस. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं हा जो दोघांचा मिळून रेसिड्यू आहे म्हणजे ऍसिटेट जो आहे सोडियम ऍसिटेट वॉटर मध्ये हा रेसिड्यू किती आहे 18 ग्राम आणि CO2 चा मास मग किती रिलीज होईल ते सांगितलं. ही रिएक्शन आहे. आता रिएक्शन झाल्यानंतर ज्या व्हॅल्यूज त्यांनी गिवन आहेत त्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण पुट करू. बघा सपोज सोडियम बायकार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड यांना आपण म्हणतो रिएक्टंट बरोबर आणि हे सर्व जे आहेत सोडियम ऍसिटेट वॉटर आणि CO2 यांना आपण म्हणतो प्रोडक्ट. ठीक आहे. देन आता बघा हे रिएक्टंट आणि हे काय झाले तुमचे प्रोडक्ट झाले. यांच्या व्हॅल्यूज दिल्यात आपल्याला किती ग्राम हे घेतलं किती ग्राम हे घेतलं किती ग्राम हे मिळालं आणि किती हे मिळालं बरोबर. राईट आपण चेक करूया. आता बघा रिएक्टंट किती 6.3 ग्राम तुम्हाला काय दिला सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर काय सांगितलं 15 ग्राम ऍसिटिक ऍसिड सोल्युशन मध्ये ऍड केलं. हे ऍसिटिक ऍसिड सोल्युशन किती ग्राम आहे 15 ग्राम. ठीक आहे. प्रोडक्ट साइडला काय म्हटलं हे दोन जे आहे रेसिड्यू किती मिळाला म्हटलं 18 ग्राम बरोबर. 18 ग्राम रेसिड्यू व्हॉट विल बी द मास ऑफ CO2 रिलीज म्हणजे काय या CO2 चा मास आपण सपोज म्हणू काय x आहे. म्हणजे मास ऑफ रिएक्टंट ऑलवेज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट हा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास आहे. हा लॉ आहे बरोबर. मग आपण काय करणार दोघांचा लॉची सम करणार मासची सम करणार बरोबर. आता सम केल्यानंतर काय होईल बघा त्याची सम केली 15 प्लस 6.3 किती मिळालं बरं 15 प्लस 6 21.3 ग्राम हे रिएक्टंटचा मास मिळाला. या ठिकाणी काय आहे मास बघा इक्वल टू 18 ग्राम प्लस x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. x ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कसं कॅल्क्युलेट करतो आपण x इक्वल टू हे 21.3 मायनस किती करतात 18 करतात राईट. काय मिळालं x ची व्हॅल्यू बघा ही 3.11 मधनं तुम्ही काय किती मायनस करता 1 मायनस करता किती राहतील बरं 3 राहतील. मग 2 आणि हातचा एक राहिला जातो किती झाले 3 म्हणजे किती होईल बरं 2 मायनस 2 किती होतील 0 होतील. म्हणजे काय राहील तुम्हाला आन्सर तुमचं जे आहे 3.3 ग्राम. हॅलो बघा आन्सर किती आलं तुमचं x इक्वल टू 3.3 ग्राम. म्हणजे काय मिनिंग होतो तुमचा हा जो काही CO2 गॅस आहे हा CO2 गॅस किती ग्राम मिळाला आपल्याला x इक्वल टू 3.3 ग्राम एवढं वेट CO2 गॅस रिलीज झालं. ठीक आहे. आता हे जे काही आलेलं आन्सर आहे हे आन्सर आपलं करेक्ट आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. करेक्ट आहे का नाही कसं चेक करणार मास ऑफ रिएक्टंट इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. आता रिएक्टंटचा मासची सम केली आपण किती मिळाले आपल्याला 21.3 ग्राम मिळालं. म्हणजे एवढंच मास तुम्हाला जर ह्या दोघांची सम केली तर मिळालं तर आपण म्हणू आपलं जे काही आन्सर आहे ते कसं आहे करेक्ट आहे. मग आता सम करा बघा 18 प्लस 3.3 म्हणजे किती राहील बरं 18 प्लस या ठिकाणी आपण त्याचा आन्सर काढूया 18 प्लस 3.3 म्हणजे 0 प्लस 3 किती होईल 3 होईल. 8 प्लस 3 किती होईल 1 होईल आणि 1 किती 2 म्हणजे किती 21.3 म्हणजे यांचाही मास त्या दोघांचाही मास किती आला 21.3 ग्राम. मग आता बघा बरं प्रोडक्टचा मास आणि रिएक्टंटचा मास ऑलवेज काय सेम असेल तर आपण म्हणतो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास काय झाला ओबे झाला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. एखादा रिएक्टंट मिस करतील एखादा प्रोडक्ट मिस करतील आणि त्याचं वेट तुम्हाला काय करायला सांगतील कॅल्क्युलेट करा असं म्हणतील. ठीक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात याची आयडिया आली असेल कशा पद्धतीने क्वेश्चन. आता CO2 प्रोडक्टचं मास विचारलं सपोज तुम्हाला असाही क्वेश्चन विचारू शकतात. असं म्हटलं सपोज 6.3 ग्राम ऑफ सोडियम बायकार्बोनेट 6.3 ग्राम ऑफ सोडियम बायकार्बोनेट रिएक्ट विथ कोणासोबत
ऍसिटिक ऍसिड टू फॉर्म त्यांच्यापासून काय मिळालं टू फॉर्म रेसिड्यू किती आहे सपोज म्हटलं 18 ग्राम आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज किती म्हटलं 3.3 ग्राम असं म्हटलं तुम्हाला म्हणतील कॅल्क्युलेट किंवा मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इज रिक्वायर्ड ऍसिटिक ऍसिडचं किती मास रिक्वायर असेल किती मास आपल्याला लागेल सेम वे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता काय होईल फक्त या ठिकाणी हे तुम्हाला दिलेलं नसणार म्हणजे 6.3 ग्राम या ठिकाणी तुम्ही काय देणार x देणार त्या दोघांची सम करणार तुम्ही सम केली तुमचा आन्सर 21.3 ग्राम हे ग्राम आलं म्हणजे काय करावं लागेल x ची व्हॅल्यू तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायची तर x इक्वल टू काय करतात 21.3 ग्राम मधनं तुम्ही किती मायनस करतात 6.3 ग्राम आणि आयडियल आन्सर जे आहे ते तुमचं वेट असेल कुणाचं असेल या ऍसिटिक ऍसिड आणि ते वेट किती असेल 15 ग्राम ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे हा डेटा जर आपण यूज केला तर ठीक आहे म्हणजे रिएक्टंटचा मास सांगू शकतील किंवा प्रोडक्टचा मास सांगू शकतील तुम्हाला क्लिअर झालं आयडिया कशी आहे ठीक आहे आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर आपण सेकंड नंबरचा लॉ जो आहे तो डिस्कस करू ओके स्टुडंट नेक्स्ट लॉ जो आहे तो म्हणजे कोणता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन डिस्कवर बाय सायंटिस्ट बाय जोसेफ प्रोश्न हा काय केला लॉ डिस्कवर केला काय आहे दिस लॉ विच इज रिलेटेड टू प्युरिटी ऑफ कंपाऊंड प्युरिटीच्या रिलेटेड आहे तर बघूया आपण काय लॉ आहे हा ठीक आहे स्टेटमेंट बघूया आपण एनी प्युअर कंपाऊंड obtained by many sources any pure compound obtained by many sources which consist of same element at definite proportion of mass masses बघा काय लॉ आहे कोणताही प्युअर कंपाऊंड म्हणजे त्याच्यामध्ये काय नसणार इम्प्युरिटी नसणार ठीक आहे ऑब्टेन बाय काय केलं तुम्ही मेनी सोर्स एकापेक्षा जास्त सोर्स असतील ठीक आहे विच कन्सिस्ट ऑफ त्याच्यामध्ये असणारे सेम एलिमेंट कसे असतात त्यांचं मासचं प्रोपोर्शन सेम असणार कॉन्स्टंट असणार फॉर एक्झाम्पल बघा सपोज H2O आहे हा H2 वॉटर आहे हा H2 तुम्ही मेनी सोर्स पासून काय केला फॉर्म केला H2 तुम्ही कशापासून फॉर्म केला सपोज मेनी सोर्स सपोज रेन वॉटर मधला H2 असेल रेन मधला तुमचा H2 असेल किंवा आईसचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये केलं वॉटर मध्ये कन्वर्जन केलं हे H2 असेल किंवा सी वॉटर असेल सी मधलं वॉटर असेल समुद्राचं पाणी जे असेल की बघा आता एक पाणी आपण कोणापासून मिळवलं पावसापासून दुसरं पाणी कशापासून आईसपासून आणि तिसरं पाणी कशापासून सी वॉटरपासून तर काय सांगतो हा लॉ तुम्ही काय केला हा जो प्युअर कंपाऊंड आहे मेनी सोर्स पासून ऑब्टेन केला म्हणजे हे सोर्स झाले रेन आईस आणि सी तर यांच्यामध्ये जे असणार मासचं प्रोपोर्शन जे आहे ते ऑलवेज कसं असणार सेम मग आता हा प्युअर H2 आहे याचं मासचं प्रोपोर्शन बघा याच्यामध्ये काय आहे हायड्रोजन विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन मग आता हायड्रोजनचा मास म्हणजे तुम्हाला ऍटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 आहे बरोबर 1 हायड्रोजनचा ऍटॉमिक मास आहे मग आता हायड्रोजन या ठिकाणी किती आहे म्हणजे 2 म्हणजे त्याला किती न मल्टिप्लाय 2 न मल्टिप्लाय करा ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास पण तुम्हाला माहिती आहे दॅट इज कॉल्ड 16 आहे प्रोपोर्शन गुणोत्तर घ्यायचं आपल्याला त्यांचं म्हणजेच काय होईल बरं 2:16 म्हणजेच काय होईल साइज जर तुम्ही डिवाइड केलं 2 ने याला म्हणजे 1:2 काय होईल 1 होईल म्हणजे कसं केलं 16/2 असं करा और तुम्ही और आणखी कसं आहे तुमच्याकडे ऑप्शन 2/16 असं करा बे 1 बे 16 किंवा बे 1 बे 16 1:8 किंवा ऑक्सिजन अगोदर घ्या हायड्रोजन नंतर घ्या ऍज पर डिपेंड ऑन यू तुमच्यावरती डिपेंड आहे ते कोणता तुम्ही एलिमेंट अगोदर घेतला पण तुमचा प्रोपोर्शन 1:8 किंवा और काय होऊ शकतं 8:1 तर हे तुमचे मासचं काय झालं प्रोपोर्शन झालं ठीक आहे तर अशा क्वेश्चन किंवा असं स्टेटमेंट जे आहे ते आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन आता याच्यावरती क्वेश्चन कसं याच्यावरती करेक्ट स्टेटमेंट येईल करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारतील तुम्हाला किंवा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रिलेटेड टू लॉ ऑफ कॉन्स्टंट किंवा काही बुक मध्ये ह्या कॉन्स्टंट प्रोपोर्शनलाच काय म्हटलेलं आहे डेफिनाइट
काय म्हटलं डिफिनाइट म्हणजे काय स्थिर कॉन्स्टंट मास बरोबर का मास कसा आहे कॉन्स्टंट असतात त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट्स एलिमेंट आहे त्यांचा मास कसा आहे कॉन्स्टंट आहे दिस इज कॉल्ड लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन थर्ड नंबरचा लॉ आपण बघणार आहोत दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ठीक आहे एकदा राईट डाऊन करा नंतर आपण बघूया लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ठीक है स्टूडेंट नेक्स्ट थर्ड नंबरचा लॉ आपण डिस्कस करणार आहोत लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन दिस लॉ वाज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट जॉन डाल्टन काय लॉ आहे एकदा स्टेटमेंट लिहूया मग आपल्या लक्षात येईल लॉचं स्टेटमेंट काय ठीक आहे बघा फर्स्ट when different masses of one element combine with fixed mass of other element to form more than one product then त्यानंतर काय बघा then different masses of element in compound is integral multiple whole number लॉ स्टेटमेंट हे आहे लॉ सिंपल आहे बघा काय लॉ सांगतो आपल्याला बघा फर्स्ट when different masses of one element combine with fixed mass of another element for example आपण रिएक्शन घेतली suppose carbon is undergo combustion to form carbon dioxide ठीक आहे अगेन आता काय केलं सेकंड टाइमला आपण काय केलं बघा कार्बन रिएक्ट विथ हाफ मोल्स ऑफ O2 then it gives काय मिळालं कार्बन मोनोऑक्साइड काय म्हटलं आता बघा एकच मास कार्बनचा मास किती आहे या ठिकाणी 12 ग्राम या ठिकाणी ऑक्सिजनचा मास किती मिळेल तुम्हाला 8 ग्राम बरोबर ना 16/2 या ठिकाणी कार्बनचा मास किती 12 ग्राम या ठिकाणी ऑक्सिजनचा मास किती 32 आता बघा या ठिकाणी 32 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 32 डिवाइडेड बाय 2 होईल बरोबर म्हणजे किती होईल 16 ग्राम या ठिकाणी कार्बन डायऑक्साइडचा मास बघा कार्बन डायऑक्साइड किती ग्राम 44 ग्राम कार्बन किती ग्राम बघा 16 + 12 म्हणजे किती झाले बरं 16 + 12 म्हणजे 28 ग्राम ठीक आहे राईट तर बरोबर ना 12 + 16 म्हणजे किती होईल 6 + 2 8 28 ग्राम ठीक आहे राईट हे इम्पॉर्टन्स नाही आपल्याला इम्पॉर्टन्स आहे काय म्हटलं बघा डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट आता ह्या दोन रिएक्शन मध्ये डिफरंट मास कोणाचा आहे ऑक्सिजन 32 16 फिक्स मास ऑफ अनदर एलिमेंट बघा फिक्स मास ऑफ अनदर कोणाचं फिक्स आहे कार्बन 12 ग्राम बरोबर मग याचं कंपाऊंड याच्यापासून कंपाऊंड मोर दॅन 1 म्हटलं मोर दॅन 1 म्हणजे काय म्हणजे मेनी म्हणजे काय हा CO2 एक आणि दुसरा कोणता CO ठीक आहे आता याच्या नंतर बघा काय डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट त्याच्यामध्ये बघा देन डिफरंट मासेस ऑफ एलिमेंट इन कंपाऊंड आता ह्या कंपाऊंड मध्ये डिफरंट मास जे आहे ते कोणाचं आहे ऑक्सिजनचं सेम मास कोणाचं आहे कार्बनचं बरोबर का कार्बन 1 म्हणजे 12 ग्राम आहे ऑक्सिजन 32 आणि इथे किती 16 बघा डिफरंट मासेस ऑफ एलिमेंट इन कंपाऊंड इज इंटिग्रल मल्टिपल होल नंबर किंवा असंही म्हणू शकतो आपण द रेशिओ ऑफ डिफरंट मासेस ऑफ एलिमेंट बघा देन द रेशिओ इथे रेशिओ पाहिजे रेशिओ त्यांचा रेशिओ घेतला different masses of the ratio of different masses of element in compound is integral multiple whole number बघा कसं डिफरंट मास कोणाचा ऑक्सिजन म्हणजे बघा असं लिहिलं आपण कार्बन मोनोऑक्साइड घेतला हा आणि या ठिकाणी कार्बन काय घेतला डायऑक्साइड डिफरंट मास ऑक्सिजनचा किती ग्राम आहे 16 ऑक्सिजन
16 इंटू 2 म्हणजे किती ग्रॅम झालं 32. यांच्या दोघांचा रेशो जर घेतला तर किती आला बघा बरं 1:2. बरोबर का नाही म्हणजे 16 डिवायडेड बाय 32 म्हणजे 16/32 केलं तर 1/2 म्हणजे 1:2. म्हणजे हा जो नंबर आहे 1:2 या नंबरला आपण काय म्हणतो इंटिग्रल मल्टिपल होल नंबर. म्हणजे हा नंबर जो येणार आहे तो फ्रॅक्शन मध्ये असेल का नसेल, तो सिंपल होल नंबर असणार. आणि तो कसा असणार याचा हा म्हणजे हा नंबर जो आहे त्याच्यानंतरचा नंबर जो येणार आहे तो कसा असणार आहे मल्टिपल असणार आहे. म्हणजे हा नंबर याच्याशी कसा आहे मल्टिपल आहे. दॅट इज कॉल्ड या लॉला म्हणतो आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. क्लिअर झालं तुम्हाला लॉ. म्हणजे लॉ मध्ये फक्त स्टेटमेंट महत्वाचं आहे. एकाचं मास सेम दुसऱ्याचं मास डिफरंट कंबाईन केले नंबर ऑफ प्रोडक्ट मिळाले. प्रोडक्ट मिळाल्यानंतर जसं मास डिफरंट आहे त्याचा तुम्ही रेशो घेतला बरोबर आणि त्या रेशो जो तुम्हाला मिळाला तो ऑलवेज कसा असणार इंटिग्रल मल्टिपल होल नंबर. दिस इज कॉल्ड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. याचं आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. हे राईट डाऊन करा आपण ते एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल नंबर सेकंड आपण डिस्कस करूया. काय सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. सपोज आपण घेतलं नायट्रोजन रिएक्ट विथ हाफ मोल्स ऑफ O2. काय मिळालं बरं ऑक्साइड दॅट इज N2 हा एक ऑक्साइड आहे नायट्रोजनचा. ठीक आहे. नेक्स्ट घेतला आपण नायट्रोजन रिएक्ट विथ O2 देन इंड्यूस काय मिळालं बरं आपल्याला N2O2. ऑलवेज याला आणखी कसं देतो आपण 2NO नुसतं NO नायट्रिक ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट N2 रिएक्ट विथ O2 देन इंड्यूस सपोज आपल्याला मिळाला ऑक्साइड N2O3. ठीक आहे ना O3 म्हणजे काय करावं लागेल 3/2 न मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट ऑक्साइड घेतला आपण N2 इज रिएक्ट विथ O2 सपोज आपल्याला मिळालं N2O4 म्हणजे याला किती न मल्टिप्लाय 2. आणि नेक्स्ट आणखी जर आपण पाहिलं N2 इज रिएक्ट विथ O2 देन इट गोज काय मिळालं N2O5 म्हणजे सपोज आपण याला मल्टिप्लाय केलं किती ना 5/2 म्हणजे 2 गेट कॅन्सल 5 मिळतील ऑक्सिजन. ठीक आहे. रिएक्शन आहेत अशा म्हणजे या ठिकाणी कोणाचा मास सेम आहे कॉन्स्टंट नायट्रोजन बरोबर 28 ग्राम 28 एकाचा ॲटॉमिक मास 14 आहे. 14 × 2 किती होईल 28. हे नायट्रोजनचं मास सेम फक्त मास चेंज कोणाचं होतंय ऑक्सिजनचा बरोबर. मग सेम मास असणारा एलिमेंट डिफरंट मास ऑफ एलिमेंट असणारा कंबाईन केले तुम्हाला नंबर ऑफ काय मिळाले प्रोडक्ट मिळाले. आता ह्या प्रोडक्ट मध्ये डिफरंट मास कोणाचं नायट्रोजनचं या ठिकाणी सेम आहे 28 म्हणजे डिफरंट मास कोण ऑक्सिजन 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 आणि ऑक्सिजन. आणि ह्या ऑक्सिजनचा रेशो घेतला तर हा रेशो किती आला पाहिजे सिंपल इंटिजर मल्टिपल होल नंबर. ठीक आहे. बघूया आपण. बघा या ठिकाणी कोण घेणार तुम्ही ऑक्सिजन किती ग्राम वेट आहे ह्या ऑक्सिजनचं 16 आहे. ॲटॉमिक वेट या ठिकाणी ऑक्सिजनचं किती होईल 32. 16 × 3 बरोबर 3 एकाचा 16 × 3 करावं लागेल किती होईल 48. 16 × 4 किती होईल 64 आणि 16 × 5 किती होईल 80. ठीक आहे. असा एक डिजिट शोधा की सर्वांना याला काय होईल डिवाइड करता येईल. कोणता डिजिट आहे 16 आहे. या 16 ला 6 ने डिवाइड करा 16 म्हणजे सिंपल मध्ये त्याला सिम्पलेस्ट नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. हे 16 हे 16 आणि 16 म्हणजे सिम्पलेस्ट नंबर फॉर्म आहे सिम्पलेस्ट फॉर्म आहे बरोबर का. आणि मग किती येईल बरं आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळालं 1 या ठिकाणी किती मिळालं 16 × 32/16 म्हणजे 2 या ठिकाणी किती येईल आन्सर 3 या ठिकाणी किती येईल 4 64/16 आहे का नाही. आणि या ठिकाणी किती आन्सर येईल 5. आणि यांचा रेशो बघा बरं कसा येतो मग सिंपल इंटिग्रल मल्टिपल होल नंबर म्हणजे कसा 1:2 2:2 3:2 4:2 5 म्हणजेच काय सिंपल होल नंबर तुम्हाला रेशो मिळाला. ज्याचा डिफरंट मास आहे त्याचा डिफरंट मास असणारा जो एलिमेंट आहे त्याचा नंबर कसा मिळाला इंटिजर मल्टिपल नंबर किंवा सिंपल होल नंबर रेशो. सिंपल होल नंबर किंवा इंटिग्रल मल्टिपल. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी सिंपल होल नंबर मिळाले. दॅट इज कॉल्ड या लॉला म्हणतो आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. असे 3 लॉ आपण डिस्कस केले. राहिले जे 2 लॉ आहेत दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन आणि लॉ ऑफ
गे लुसाईट लॉ, हे दोन्ही लॉ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. हे 3 लॉ आणि त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, तो म्हणजे या 3 लॉ किंवा ह्या 5 लॉ वरती कोणकोणते क्वेश्चन्स आतापर्यंत एक्झामला विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर मला वाटतं हे सर्व 3 लॉ तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालेले आहेत. राहिलेले 2 लॉ सुद्धा ते तुम्हाला सुद्धा व्यवस्थित अंडरस्टँड होतील. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा राईट डाऊन करा. ठीक आहे.